गेल्या 15 दिवसापासून पावसाचं प्रमाण अधिक वाढल्यामुळे टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणात वाया गेलं आहे. टोमॅटोवर विविध प्रकारचे रोग आलेत, व्हायरस आलेला आहे. त्याचा फटका बाजारभावावर देखील पडलेला आहे. टोमॅटोचं फळ क्रॅक होण्याचं प्रमाण वाढले, काळे ठिपके वाढलेले आहेत. शेतकऱ्याचं उत्पादन घटलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम टोमॅटोच्या बाजारभावावर होतो आहे. 28 मे 2025 रोजी टोमॅटोला नेमका बाजारभाव काय मिळतो आहे, कमीत कमी बाजारभाव किती आहे आणि जास्तीत जास्त बाजारभाव किती मिळतो आहे, आपण पाहूया. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय टोमॅटोला सध्या बाजारभाव? बाजारभाव आता पावसामुळं सर्व माल आपल्या इकडचे क्रॅश वगैरे पडले, खराब झाले. मधल्या काळामध्ये मार्केट चांगलं होतं, कारण टोमॅटोचं मार्केट जमतेम नारायणगाव मार्केट म्हणजे 250-300 ते 500-600 आज 28 तारीख आहे. हां. विरांगला काय बाजार आहे? विरांचे आज तसे चांगले माल आहे 450-500 रुपये. साऊ 150, 200, 250. अथर्व? माल पाहून 250, 300, 350 रुपये असं विकतंय. असं बाजारभाव कमी जास्त होत आहे. कमी जास्त होतं. कशामुळे? याच्यामुळं पावसामुळं. अच्छा, पावसामुळं माल ओले येतात आणि माल चिरटले गेलेले आहे. कारण नवीन जे टोमॅटो असतो ते, कारण त्याला पाला वगैरे जरी असला तरी पण त्याला उष्णता पाहिजे ना. उष्णता त्याप्रमाणे सूर्यप्रकाश मिळत नाही, त्याच्यामुळे मग टोमॅटो फाटले जातात. असे आज कमीत कमी बाजारभाव किती भेटला आणि जास्तीत जास्त किती भेटला? कमीत कमी आज बाजारभाव 500 पर्यंत भेटला, 500-550 रुपये. आणि जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे तसं विरण वगैरे आहे 600-650 रुपये. पण हलके जे माल आहे जुन्यामधले, ज्यांना पाला वगैरे नाही राहिला, असे पावसावर क्रॅश वगैरे पडतात, अशा मालांना 150-200 रुपये विकतात. कारण आता काय झालं आहे, थोडं मालाची बँगलोर वगैरे तिकडे बी माल आहे, कारण आपल्या इथल्या मालाला थोडी मागणी कमी आहे असं. कारण त्या तुलनेमध्ये नाही. आता आपल्या मालांचं काय हो राहिले, अजून थोडे नवीन माल येतील, पण ऊन वगैरे पडल्याच्या नंतर निवड वगैरे करून शेतकऱ्याने जर आणली तर चांगली विकली जातील असं. बाबा नमस्कार. राम राम. काय भाव टोमॅटो दिली? टोमॅटो काय आहे आता, हे 150 रुपये. 150 रुपये. हो, जर थोडं लेटच झालं. कुठून आले? लईत. कुठं लईत? टोमॅटो किती आहे? आहेत 1 एकर. 1 एकर. एकरी खर्च किती येतो? मग 1 लाख रुपये खर्च आला. 1 लाख रुपये खर्च येतो. बरं बरं. काय पावसाचा फटका? पावसाचा फटका लईच बसला, चिरटून गेली तर. चिरटून गेली. बर बर बर. भाऊसाहेब आज काय बाजारभाव? बाजारभाव काही नाही, 100 पासून 400 पर्यंत. 100 पासून 400 पर्यंत. पावसाचा फटका बसला. फार निश्चित झाली दुसऱ्या थोड्याला. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय आज बाजारभाव? बाजारभाव पडलेत पार पडले. किती रुपये? 200 रुपये. अथर्व? अथर्व 200 रुपयाने विकली आज. विरांग? विरांची काही आयडिया नाही आजला, काय खपले काय नाही. पावसाचा फटका? पावसाचा फटका लय मोठा बसलाय. बाजार पडण्याचं काय कारण? आवक वाढली म्हणून? आवक काही वाढीन, पाऊसही पडला ना, दोन्ही पण. साऊला काय बाजारभाव? साऊला? साऊचं पण 100, 150, 200, 250 रुपये असे आहेत. आणि आता 12 वाजल्यापासून चालू करणार आहेत ते बोलले. म्हणजे 12 पासून पुढे 5 वाजेपर्यंत. चांगलं आहे ना मग? हा, चांगली निर्णय गोष्ट चांगला आहे. होतोय. हो, फ्रेश माल इन मार्केटला. ही वेळ योग्य काय योग्य? बदलणार ती वेळ योग्य. शेतकऱ्याचा फ्रेश माल मार्केटला येईल. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज काय बाजारभाव मागतायत? आज बार 100 रुपयापासून बार 200, 300, 400, 500. तुम्ही कुठून आले? येडगाव बोरवड. किती आहे टोमॅटो? टोमॅटो आहे 4 एकर. 4 एकर. एकरी खर्च किती येतो? 2 लाख रुपये खर्च येईल. हा कितवा तोडा आहे? दुसरा थोडा आहे. किती क्रेट निघाले बरं? आज आणले तर 80 करायचे. पावसाचा फटका? लय निम्या फेकून देतोय आम्ही. काय म्हणजे बुरशी वगैरे काय प्रॉब्लेम? क्रॅकिंग वाले पाऊस. अशा क्रॅकिंग झाले, म्हणजे तडे जायला लागले. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? येडगाव. किती टोमॅटो? टोमॅटो 1.5 एकर. काय पावसाचा फटका? भरपूर. बाजारभाव काय मिळतात आज? बाजारभाव 100 रुपयापासून 500 रुपये, 600 रुपये, पण मालाच्या क्वालिटीनुसार. अच्छा, मालाच्या क्वालिटीनुसार. भाऊ नमस्कार. काय भाव मागतायत? 100, 120. अहो जरा शेतकऱ्याचं कल्याण करा, शेतकऱ्याचं फायद्याचं बघावा. शेतकरी आधीच अडचणीत आहे. हो काय भाव? अजून मागितलंच नाही. व्यापारी साहेब काय भाव म्हणताय? नाही काय फोन लावला होता, नको म्हणतात. नको म्हणतात का बरं? आहे थोडा खराब आहे, पण तो घ्या सांभाळून.
अहो ते तर रोजचं शेतकऱ्याच्या बागेची काय परिस्थिती बघा ना, शेतकरी पण खूप अडचणीमध्ये आहे. आता काय इलाज नाही ना त्याला साहेब. काय काय भाव मागता तुम्ही? मागायचं ना गिरायकाला मी एका आता उभे नको राहायला बाजारात म्हणून म्हणतोय. कशाला बाजारात ठेवायचं उभं म्हणून म्हणलं कोणाला तरी जाईल म्हणून एकाला लावला होता फोन, पण ते नाही म्हणतोय. नाही म्हणतायत. हा बाबा तुम्ही कुठून आले? शेतकरी ते भाऊ कुठून आलास तुम्ही? इथले म्हणजे कुठले? नारायणगावचे? उदापूरचे. टोमॅटो किती आहेत? 4 एकर. पावसाचा फटका आता एकरी किती खर्च येतो? एकरी म्हणजे 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये. बरं बरं. काय करायचं? हो, आज काय बाजार भाव? हे जे पावसामुळे जो प्रॉब्लेम झाला साहेब, कारण याच्यामुळं आता शेतकरी अडचणीत आलेला आहे. आणि मधल्या काळामध्ये आहे ना आपल्या नारायणगाव मार्केटला हे जे पुण्यातून जे मॉलवाले येतात, पण हे काय करतात, जे टॉपर माल आहे समजा कोणा मधल्या काळामध्ये 2 दिवस असल्या बाबा 1000 ते 1200 रुपये मार्केटची जाहिरात झाली, ही फार चुकीची आहे. कारण अशी जाहिरात नको आहे. कारण काय झालं, शेतकरी मग ह्या नारायणगाव मार्केटला जी 2 दिवस त्याच्यानंतर जी आवक झाली, जास्त आवक होते. हा, तर मग ते शेतकऱ्याचा माल आहे का नाही तो विकला जात नाही. कारण आपण काय करतो, ते जे मॉलवाल्यांचे बाजार आहे का नाही ते व्हायरल होतात व्हिडिओच्या माध्यमातून. मग आता समजा आज वस्तुस्थिती मार्केट लोकांपुढे गेली पाहिजे. हा, आता सध्याच्या पोझिशनला कारण 100 रुपयापासूनही माल विकले जातात. कारण हे जे माल आहेत क्रॅच पडलेत, यांना उकला आलाय, हे असे जे माल आहे 100 ते 150 रुपये विकले जातात. आणि चांगले माल समजा टॉप जर असले तर ते मॉलवाले आज त्यांचा बाजार आहे 500-550 रुपये. पण कारण काय होतं मग आता ही काय भाव गेली? हे अजून म्हणजे यांचे विकले नाही घेतली ना, चिठ्ठी घेतली ना, काय भाव गेले? 300 रुपये. 300 रुपये. किती क्रेट आहेत? 50. कुठल्या जातीचे आहेत? जरा योग्य बाजार भाव लावा, शेतकरी पण अडचणीत येऊ. काय करणार? अच्छा, उकल जास्त आहे. काय भाव मागतायत मग? हे आता याला पाला नसलेले प्लॉट आहे, याला सकाळी 80-90-100 रुपये विकले गेले. पण आता हे पुढं वकल राहिल्यामुळे आता हे आपण विकायला लेट झालं ना, त्याच्यामुळे मी 60 रुपये आता मागतो. काय मार्केटची वेळ बदलते का? हा, नाही तसं नाही. कारण काय होतं, हलके माल आहे का नाही समजा ती चांगले माल रखडू नये म्हणून आपण देऊन टाकतो. आणि मग ते हलके मालाला थोडा बाजारामध्ये फरक पडतो. कारण ते तेव्हाच विकले गेले पाहिजे. सकाळी आहे ना सर्व मालाची प्रतवारी करून प्रत्येकाची एक जाळी पाठीमागं ठेवून त्याचा बाजारभाव केला पाहिजे. आणि मग त्यानुसार त्या व्यापाऱ्याला दिला गेला पाहिजे असं. नाही, टोमॅटो मार्केटची जी वेळ आहे सकाळची, हा, ती काय 12 ते 5 का 3-4 करणार आहे ना? नाही ते चांगलंच आहे उलट. कारण टोमॅटोचे आहे ना, कारण फ्रेश माल येतील, फ्रेश माल येतील. आणि वेळ बदलायचा निर्णय काही झालाय का? नाही अजून कसं शेतकऱ्याला अजून काही समजलेलं नाही. मार्केट कमिटीवाले पण वेळ बदलला पाहिजे. वेळ बदलला पाहिजे. फ्रेश माल येतील, दुसरं काय नाही. ताजा माल येईल. त्यांचे पण पुढे चांगला माल जाईल ना मार्केट. बरोबर, म्हणजे व्यापाऱ्यांचं पण नुकसान होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. 250 लाख. हो, घ्या योग्य भावाने, शेतकरी पण अडचणीत आहे. घेते नाही ना साहेब ते. काय भाव मागतायत? ते मागते 100 रुपये घ्या रे. 100 रुपये. तुम्ही काय म्हणताय? आम्ही म्हणलं 250 रुपये लावा. कुठून आलात? बोरवाडीवरून. येडगाव बोरवाडी. किती लागवड आहे? लागवडी मस्त आहे, सगळ्यांच्या भरपूर क्षेत्र आहे. तुमची किती लागवड आहे? आमची 1 एकर. 1 एकर. किती एकरी खर्च? एकरी 1.5 लाख रुपये. पावणे 2 हा लाख. कितवा तोडा आहे? हा पहिला दुसरा तोडा आहे. पहिला दुसरा तोडा आहे. भाई साहब जरा लगाओ. अरे भाई साहब, 1 नंबर इनका टमाटर लिया 400 रुपये में दिए. फिर अभी देखो पूरा लगेला माल है. नहीं खराब है तो है ना, थोड़ा खराब है. जो है सही हो, जो सही है वो जैसा सही माल है. आएगा वैसा भाव देगा ना. वो खेती अलग अलग रहते है ना. तो अलग अलग खेती माल का है जो तो. माल काय होतं, 2 प्लॉट असतात. एका प्लॉट मध्ये चांगला माल निघतो, कधी कधी एका प्लॉट मध्ये 200 रुपये लास्ट. 150 रुपये लगा. 150 रुपये जा. माल में खराब है, मैं बोल रहा हूँ ना, जान दो. चलो जा. चलो घ्या जाऊ. चलो काय आजचे दिवस. हात मार के भर लिया. नमस्कार हो. आज 28 मे 2025. टोमॅटोला काय बाजारभाव आहे? बाजार आहेत शेतमालांना, पण अशी परिस्थिती आता मालांची का माल नाही आहेत त्या क्वालिटीचे. काही व्यापाऱ्यांनी घेतलेत काय 500 रुपये, काय 800 रुपये. आणि कमीत कमी बाजार मग 100, 200, 300 जसे माल बघून बाजार. काय आले, मालांमध्ये खूप स्कॉर्चिंग आणि खरडे येत आहेत. किती सुपर माल आला तरी मालांमध्ये खरडे. पाऊसच जवळपास 15 दिवस झाले पाऊसच चालू आहे. नाही, आता अथर्वला काय बाजारभाव आहे? आथरच विकते आता. विरांग? विरांगचं डिमांड कमी झालं आता. साऊ पण विकतात. चांगले माल असतील तर 400-500 रुपये साऊ विकत्या, नाही तर आता 100, 200, 250. कुठल्या जातीचे टोमॅटो विक्रीला येतात? एक चांप म्हणून एक येते व्हरायटी. चांपला बाजारभाव काय? चांपला कमी आहे, थोडंसं नरम पडते.
अजून कुठली जाते? 250 रुपये. अजून अथर्व येते, 62-42 येते, 62-42ला काय बाजारभाव? 62-42 आहे, असं 250-300 रुपये. आता अनेक वेळा असं होतं की आपण जो बाजारभाव सांगतो लोकांना असं वाटतं नारायणगावमध्ये खूप बाजारभाव आहे, मग बाहेरून लोक इथं विक्रीला येतात. याच्यात काय होतं वाणी साहेब की आपण काय होतं आहे, आपली जी 1000 रुपयाची मध्ये समजा 800 रुपयाची 900 रुपयाची जी शेतकऱ्यांना बाईट दिसते बाहेरच्या, तर ही बाईट दिसल्यानंतर याच्यात काय होतं, जे बाहेरचे माल आहेत तर त्यांचे माल तितके सुपर नसतात. समजा काही लोकांचे असतील पण काहींचे सुपर नसतात, तर ते जे हलके माल येतात ते हलके माल आल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं असं नुकसान होतं की आवक जास्त दिसते, मग इथल्या शेतकऱ्यांचे पण बाजार कमी होतात, त्याच्यामुळे ते थोडेसे तीव्र होतात शेतकरी. त्यांच्या प्रतिक्रिया ज्या तीव्र येण्याचे कारण ते ती काय होतं, तुमची जी बाईट दिसते लोकांना ती दिसते काय होतं, काही ठिकाणी 1000 रुपयाची दिसते, मग लोक त्याचं शॉर्ट करतात आणि ते शॉर्टमध्ये सोडतात की 1000 रुपये नारंगाव विकलं, मग त्याच्यानंतर खूप प्रमाणात आवक होते आणि याच्यात ह्या शेतकऱ्यांचं नुकसान होते. आपल्या जे तालुक्यातले शेतकरी यांचं नुकसान होतं. तर मार्केटची वेळ सकाळी 7 पासून सुरू होते किंवा 6:30 पासून सुरू होते, शेतकरी म्हणतात आता वेळ बदलावी. काय तुम्ही व्यापारी म्हणून तुमची काय सूचना? आत्ता समजा बाहेरून माल येत आहेत तर सकाळी आल्यानंतर शेतकरी जरी आत्ता म्हणतात वेळ बदलायची, तर सकाळचं हे जे आत्ता बसलेलं जजमेंट आहे हे पूर्ण म्हणजे विस्कळीत होऊन जाणार. आधीचं जी सिस्टीम होती इथं आधी लोडिंग व्हायचं, रात्रीचा माल यायचा, माल लोडिंग व्हायचा, आता तितक्या मोठ्या प्रमाणात लोडिंग नाही होत. तर लोकल मुंबई वगैरे मॉलवाले हे खूप प्रमाणात माल उचलत आहेत, त्याच्यामुळं ती पण तितकी गरज वाटत नाही. पण आता शेवटी बाजार समितीच्या हातात आहे काय करायचं. नाही, शेतकऱ्यांचं असं मत आहे की आदल्या दिवशी आपण माल तोडतो. काही हो, शेतकऱ्यांचं काहींचं मत आहे. तसं. काहींचं असं पण आहे ना, हाच बाजार जो चाललाय तो योग्य आहे. नाही, पण जे शेतकरी आम्हाला भेटतात ना त्यांचं म्हणणं असं आहे, आदल्या दिवशी आम्ही माल तोडतो, तो शिळा इथं घेऊन येतो आणि मग शिळा माल त्याच्यावर परिणाम होतो मग आता काय खरेदीवर. हे परिणाम होण्याचं आत्ता हे पाऊस आहे, 15 दिवस झाले पाऊस आहे आपल्या ज्या बाईट येतात, त्या 15 दिवसाच्या कालखंडात काय होतं, माल खराब होतोय म्हणून ते तसं बोलतात. नाहीतर मग लाल मालाला डिमांड आहे. तेच शेतकरी कधी कधी एक दिवस माल ठेवून घेऊन येतात का, तर लाल माल विकतो, त्यावेळी माल टिकतात ना, त्यावेळी तेच शेतकरी स्वतः माल दुसऱ्या दिवशी घेऊन येतात त्यांचाच माल. आता बाजार वाढतील. तर बँगलोर चालू झालं आहे, काय झालं आहे, बँगलोरचे माल आहेत ते आपल्या मालांपेक्षा सुपर येत आहेत आणि आपले माल थोडेसे त्यांच्या पुढं क्वालिटी तितके देत नाही आहेत, कारण आपल्याकडे 15 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे. आता जसं की आता यांचे नवीन प्लॉट आहेत चालू व्हायला, आपले रोकडीचे शेतकरी ते त्यांचा 2.5-3 एकरचा प्लॉट आहे नवीन चालू व्हायला. पावसामुळे प्लॉटचं खूप नुकसान आहे सगळीकडं. असे जर नुकसान झाले तर बाजार वाढतील. आता तुम्ही व्यापारीपणे शेतकरीपणे पावसाचा खूप फटका बसलेला आहे. ह्या बाजारभावामध्ये शेती व्यवसाय परवडतो का, आणि व्यापारी म्हणून तुमचा व्यवसाय पण चांगला चालतो का, काही नुकसान होतं का? बाजार तेजी असल्यानंतर शेतकऱ्याला पण परवडते आणि व्यापाऱ्याला पण परवडते. त्याच्यात काय होते, पाऊस इतक्या प्रमाणात झाल्यामुळं आता ज्यावेळी ऊन पडणार आहे त्यावेळी प्लॉट पूर्णपणे म्हणजे पिवळे पडतील, बऱ्यापैकी प्लॉट पिवळे पडतील. असाच जर पाऊस चालू राहिला तर, आणि माल कमी येतील, याच्यामुळे नुकसानच होणार आहे ना, किंवा बाजार वाढतीलच ना, नुकसान पण होणार आहे. नुकसान झाल्यामुळेच बाजार वाढणार आहे. काय तर तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही सगळं पाहताय, व्यापारी काय म्हणाले ते पण ऐकलं, काय शेतकरी म्हणून काय बाजू? तरी म्हणून काय आमच्या अपेक्षा बाजारभाव वाढावे. आता वाढावे म्हणजे कसं आहे, जर आडामध्ये असेल तर ते पोऱ्यामध्ये येईल, जर पुढे बाजारभाव नसतील तर व्यापारी तरी काय करणार ना. निसर्गावर डिपेंड आहे. तर निसर्ग तर कोणाच्या हातामध्ये नाही. मार्केट कमिटीने जी सध्या बाजाराची वेळ आहे सकाळी 7 ते 9, 10, 11, तर काही शेतकरी म्हणतात की 12च्या पुढे करावी. आमच्यासाठी सोयीस्कर आहे. ही वेळ योग्य आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.